कलर्स मराठी वाहिनीवरील काव्यांजली मालिकेच्या 1 मार्चच्या भागात खचलेल्या काव्याला धीर देण्यासाठी तिच्या सासूबाई अर्थात मीनाक्षी काव्याला फोन करते आणि तिला म्हणते, तुझ्या मनाची अवस्था मी समजू शकते, असं खचून जाऊ नकोस. देवाचे आशीर्वाद तुझ्याबरोबर कायमच आहेत आणि देशपांडे सर नक्की बरे होतील, नक्की वाचतील यातून. सासूबाईंचे हे शब्द ऐकून काव्याला जरा धीर येतो. मग पुढे मीनाक्षी काव्याला सांगते, तू ज्या नगरसेवकांची ऑर्डर घेतली होती ना, ते खूप चिडले आहेत. त्यांची ऑर्डर संध्याकाळपर्यंत पोहोचवावी लागेल. पण त्यावर काव्या म्हणते, माझ्यामुळे एका माणसाच्या जीवावर बेतलंय. मी आता कधीच ऑर्डर घेणार नाही. हा व्यवसाय मी कायमचा बंद करायचा ठरवलाय. काव्याचं हे बोलणं ऐकून बाजूला लपून उभी असलेली श्रेष्ठाला खूपच आनंद होतो. थोड्या वेळानंतर काव्या विश्वजितच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलेली असते. तर तेवढ्यात हॉस्पिटलमधील नर्स तिथे येते आणि म्हणते, तुमचे पेशंट, आणि थांबते. मग काव्या पटकन विचारते, काय झालंय त्यांना? तर त्यावर ती नर्स काहीही बोलत नाही. आता पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका काव्यांजली रात्री 8:30 वाजता आपल्या कलर्स मराठीवर.